नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला कुळीथ थालीपीठ कसं बनवायचं ते सांगणार आहे. झटपट होणारे थालीपीठ आहे, शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असं हे थालीपीठ आहे. थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीने कुळथाचं थालीपीठ करून बघा, लहान मोठे सगळे आवर्जून खातील. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी इतकं कुळथाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे. कांदा आवर्जून जास्त घाला. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या याचं वाटण करून घेऊया. दळताना पाण्याचा वापर करू नका, या पद्धतीने दळून घ्या. दळून झाल्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली या पिठामध्ये टाकून घेऊया. जे वाटण तयार करून घेतले ते वाटण टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. हळद पावडर टाकूया. हळद ही आवर्जून वापरा. कुळथाच्या थालीपीठला कलर येण्यासाठी आपण हळद पावडर वापरली आहे. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने पाण्याचा वापर न करता आधी मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्याला या पद्धतीने हातावर असं दाबून दाबून पिठामध्ये मिक्स करा, म्हणजे तुम्हाला जास्त पाण्याची गरज पडणार नाही. ज्या भांड्यामध्ये आपण दळलं होतं त्याच भांड्यामध्ये अगदी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे. पाणी टाकून घेऊया आणि पिठाला या पद्धतीने मळून घेऊया. तुम्ही चपात्यांचं कणिक जसं मळता त्याच पद्धतीने आपल्याला मळायचं आहे. मोहनी आवर्जून टाका. पीठ हे चिकट असल्यामुळे हाताला चिटकून बसतं. मोहन जर टाकलं तर ते व्यवस्थित मळलं जातं. पीठ तयार झाल्यानंतर आता आपण एकीकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला तर आपला पॅन व्यवस्थित गरम झाला आहे. पोळपटवर आता एक कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे. या पद्धतीने ओला करून झाल्यानंतर थोडा पिठाचा गोळा घेऊया आणि त्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. या पद्धतीने थापून घ्या. थापताना जास्त पातळ पण नको आणि जास्त जाडसर पण नको, मीडियम असं थापा, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. त्याच्यामध्ये या पद्धतीने बोटे घालूया, म्हणजे ना आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजल्या जाईल. एकीकडे आपला पॅन पण गरम झाला आहे, त्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि व्यवस्थित सगळीकडे पसरून देऊया. जे बी आपण आता थालीपीठ तयार करून झाले या पद्धतीने पॅनवर टाका. थोडंसं वरतून तेल टाका. एका बाजूने व्यवस्थित परतू द्या. भाजून घ्या त्याला व्यवस्थित. भाजल्यानंतर उचटणीच्या साह्याने आता आपण त्याला उलट करूया. हे बघा आपलं थालीपीठ किती व्यवस्थित भाजले तुम्ही बघू शकता. हे थालीपीठ भाजताना गॅस हा मीडियमच ठेवा, जास्त फुल ठेवू नका. थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम कुळथाचं थालीपीठ आपलं तयार झालं आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा. झटपट होणारे हे थालीपीठ आहे. थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाने आवर्जून कुळीथ खाल्लेच पाहिजे. भरपूर कॅल्शियमयुक्त हे कुळीथ असतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. लहान मोठ्यांना सगळ्यांना करून द्या. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कुळथाचं थालीपीठ तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.